नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. राधा, अगं किती वेळ स्वतःला कोंडून घेणार आहेस? नको ना लक्ष देऊ त्या श्रेयसच्या बोलण्याकडे. सायली प्लीज, मला कोणाशी काही बोलायचं नाहीये, मला थोडा वेळ एकटं सोड. अजिबात नाही हा, मी तुला अजिबात एकटं सोडणार नाही. अगं श्रेयसचं कामच आहे बोलणं, पण म्हणून आपण एकमेकींची साथ सोडायची का? आपण ठरवलंय ना, हे बघ, कोणी काहीही बोललं ना तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि कायम राहील. तू नाही राहिलीस का माझ्या बरोबर उभी? सायली, तुला समजत नाहीये का? मला कोणाचंही सांत्वन नकोय, तू जा इथून, मला एकटं सोड. ठीक आहे, ठीक आहे, तुला हवा तितका वेळ घे, पण एक लक्षात ठेव, तू एकटी नाहीयेस. मी तुझी वाट बघेन. नाही सायली नाही. श्रेयस, श्रेयस प्लीज ऐक ना, तू तू प्लीज राधाशी बोलशील का? तिला समजाव, ती माझ्याशी साधं बोलतही नाहीये रे. मी तिला किती मेसेजेस कॉल्स करते, ती कशालाच रिस्पॉन्ड करत नाहीये. प्लीज श्रेयस. चांगलं आहे ना मग सायली, आणि खरं तर हेच व्हायला हवं होतं. कळतंय तुला? श्रेयस, तू काय बोलतोयस? तुला कल्पना तरी आहे का मला काय वाटतंय ते? अरे राधा माझी मैत्रीण आहे, ती माझं आयुष्य मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. सायली, वेडी झालीस का तू? डोकं फिरलंय का तुझं? आता स्वतःची अवस्था बघ एकदा. ते एका मुलीसाठी तू स्वतःचं अस्तित्व विसरतेस. काही नाही ग, हे पुरुष लोकांना अशीच असतात. त्यांना जोपर्यंत आपली गरज आहे तोपर्यंत गोड बोलतात. नक्कीच मग श्रेयसच्या ह्याच्यात ना स्वतःचा काहीतरी स्वार्थ असेल. सायली, ही शेकोटी बघतेस, जोपर्यंत तिला लाकडांची साथ असते तोपर्यंत ती दगदगते. माणसांचंही तसंच असतं ग, जोपर्यंत त्यांना आपला फायदा होत असतो तोपर्यंत ती आपल्या सोबत राहतात, आणि स्वतःचा स्वार्थ संपला या जळणाऱ्या लाकडांसारखी आपल्या आयुष्याची राख करून जातात. करू का मेसेज? किती वेळ झाला, सायलीचा विचार डोक्यातून जातच नाही. मी चुकीचं केलं का? मी उगाचच ओरडले तिच्यावर एवढं. मेसेज करू का तिला? तिला विचारू का ती ठीक आहे का? श्रेयस तिला काही बोलला तर नसेल ना? सायली, सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं. आपण भेटूयात का?
नको, तीच म्हणाली होती माणसं स्वार्थी असतात आणि मी परत कमजोर पडले तर. तिने हा मेसेज श्रेयसला दाखवला तर डिलीट करते. थांब राधा, स्वतःवर ताबा ठेव. तिला मेसेज करणं म्हणजे पुन्हा त्याच दलदलीत जाण्यासारखं आहे. एकटं राहणं कठीण आहे, पण तेच योग्य आहे. मी पूर्ण पोपटच करणार श्रेयसचा. अरे तो येईपर्यंत सायली माझ्या प्रेमात अखंड बुडालेली असेल. मग बघू तो श्रेयस काय करतो ते. आज रात्री फक्त न फक्त दीपक नावच गाजणार. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. राधा 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 पुन्हा तीच. या मुलीची हिंमत कशी होते सायलीला मेसेज करायची. आधी मेसेज करायचा आणि मग डिलीट करायचा. हा कोणता नवा खेळ सुरू आहे यांचा. सायलीला वाटतं राधा तिची मैत्रीण आहे, पण ती मुलगी हिला मानसिक त्रास देते. हे असे रात्री अपरात्री मेसेज करून तिला झोपूही देत नाहीये. आणि असे केलेले मेसेज डिलीट करायचे म्हणजे नक्कीच काहीतरी कटक कारस्थान सुरू आहे. राधा, काय झालंय? तुझा चेहरा असा का पडलाय? तब्येत ठीक नाही का? तुझी झोप नाही झाली का व्यवस्थित? शंकर, मला फक्त एवढंच वाटतं की माणसाचं आयुष्य किती अनिश्चित आहे ना. म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो तेच आपल्याला कधी कधी दुरावतात. तू सायलीबद्दल विचार होतेस का? ती काय बोलली का तुला? तुमच्यात काही झालंय का? राधा, तू सायलीच्या बाबतीत खूप हळवी आहेस का? पण तुला सांगतो, अति विचार करणं सोडून दे. तू म्हणशील तर मी बोलू का श्रेयशी किंवा तिच्याशी? नको शंकर, तू कोणाशी काही बोलू नको. मला फक्त तुझी साथ हवी. तू कधी मला सोडून तर जाणार नाहीस ना? वेळी आहेस का तू? मी नाही जाणार तुला कुठे सोडून. तू फक्त शांत राहा, तुझी काळजी घे, सगळं नीट होईल. मी पूर्ण पोपटच करणार श्रेयस. अरे तो येईपर्यंत सायली माझ्या प्रेमात अखंड बुडालेली असेल. मग बघू तो श्रेयस काय करतो ते. आज रात्री फक्त न फक्त दीपक नावच गाजणार. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. सायली, मी निघतोय. एका महत्वाच्या कामासाठी 2 दिवस मला बाहेर जावं लागतंय. शक्य झालं तर लवकर परत घरी ये. सायली, सायली, काल रात्री जे झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. हे
बघ अगं, तुला मला ना मारायचं नव्हतं, पण ज्या प्रकारे तू वागत होतीस त्यामुळे माझा स्वतःचाच ताबा सुटला. अगं पण मला तुझी काळजी आहे म्हणून मी असं वागलो ना. सायली, सायली, आता का असं वागतेयस? मी तुला धीर द्यायला बघतोय. विसर ना ते सगळं. बरं, तू वेळेवर जेवण करत जा आणि स्वतःची काळजी घे. हवं तर तुझ्यासोबत राहायला आईला इकडे बोलून घेऊ का? काय गरज नाहीये, ठीक आहे मी. सायली अगं, असं नको ना वागूस. अगं, प्रेम करतो मी तुझ्यावर, आणि हे सगळं जे काय करतोय ना ते आपल्या भविष्यासाठी करतोय. आणि तूच माझ्यापासून अशी लांब गेलीस तर माझं कामाकडे कसं लक्ष राहील मला सांग. सायली, ठीक आहे, तू काहीच नाही बोलायचं ठरवलंयस का? तुझ्या त्या मैत्रिणीमुळे आहे ना तू आपल्या नात्याची राख करते असे लक्षात ठेव. निघतोय मी, पोहोचल्यानंतर फोन करतो. जमलं तर उचला, बरं होईल. शेट, उठा की राव. अहो, आपल्याला फॅक्टरीची उद्घाटनाला जायचंय. वो साला, वो श्रेयस है ना, 2 दिन के लिए गांव से बाहर गया. मैंने अपनी आंखों से देखा है. क्या बात कर रहा है? अरे मेरे जीन, मेरे लाल, मेरे हरे, मेरे नीले, मेरे तूने तो मेरा दिल ही बना डाला. अब देख, अब तू देख इस मौके पर मैं कैसा ऐसा चौका मारता हूं. सुना था बिल्ली जब बाहर जाती है तब चूहा नाचता है. अब देख ये चूहा शेर बनके कैसा नाचेगा. अब तू सिर्फ देख. पंकज, शेट, अरे माझ्या पंकुडी, सासो की माला पे सिमरू में. शेट, अहो तिसरेच गावाला गेला तर तुम्ही एवढे खुश झाले जसं काय तो त्याची गाडी तुम्हाला देऊन गेलाय. आईला त्याच्याकडे गाडीच नाहीये. अरे मूर्खा, त्याचं सोड. त्यानं त्याचं अख्खं साम्राज्य मागे सोडून गेलंय ते बघ ना. म्हणजे आता आता तुझी वहिनी म्हणजे सायली घरी एकटीच असणार. मग आपण तिच्या घरी जायचं आणि तिला भीती घालायची, तिला धाक दाखवायचा आणि सांगायचं श्रेयसवर तिकडे हल्ला झालाय. मग ती घाबरणार. मग तिला आपण आपल्या घरी आणायचं. आणि मग नंतर पण शेठ, ती आपल्या घरी येईल का? येईल का? अरे मरता क्या न करता तिला यावंच लागेल. आपण तिला भागच मारू. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. पक्षी नाही रे, मी पूर्ण पोपटच करणार श्रेयस. अरे तो येईपर्यंत
सायली माझ्या प्रेमात अखंड बुडालेली असेल. मग बघू तो श्रेयस काय करतो ते. आज रात्री फक्त न फक्त दीपक नावच गाजणार. भाई आप तो भारी खिलाड़ी निकले. आज रात श्रेयस का पक्का गेम ओवर. गेम ओवर नहीं, गेम तो अब भी शुरू हुआ है. आगे आगे देख होता है क्या. सायली, मला असं कळलं की श्रेयस घर सोडून गेला तेव्हा माझ्या काळजात चर्र झालं. माझं ऐक, माझ्यासोबत चल. अगं मी तुला राणीसारखं ठेवेन. दीपक शुद्धीवर आहेस ना तू? हे बघ, तू तू आताच्या आता इकडनं निघून जा. श्रेयसचं आणि माझं लग्न झालंय आता, आणि तू आमच्यामध्ये पडण्याची गरज नाहीये. तू जा इकडनं. सायली, प्रेमाने सांगतोय तोपर्यंत ऐक, नाहीतर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायला मला वेळ लागणार नाही.